ठिकाणी आपल्याला खूप अपेक्षा आहेत ग्रामस्थांकडून. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईकला किरण. निपाणी संघाचे खंब्या फलंदाज सागर आणि किरण. पुढचा चेंडू, पहिला चेंडू विश्वनाथ पवार यांचा. पहिल्या चेंडूवरती काय होत आहे ते आपल्याला पाहायचंय. निपाणी संघाकडून सागर आणि किरण. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. बिनबाद 0. पहिला षटक चालू विश्वनाथ पवार यांच्या रूपाने. सागर नक्कीच अतिशय सुंदर असे खेळ करतात ते सागर. विश्वनाथ पवार यांचा पुढचा चेंडू पाहूया. विश्वनाथ पवार आपल्या चेंडूवरती काय किमिया करतात ते आपल्याला पाहायचंय. मारण्याचा प्रयत्न, चेंडू का बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु लेगबायच्या स्वरूपाने एक धाव या ठिकाणी मिळते ती सागर याला. निपाणी संघाला अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी विश्वनाथ पवार यांच्याकडून होते. बिनबाद 1. श्री गणेश होतो लेगबायच्या स्वरूपामध्ये. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते विश्वनाथ पवार यांच्या दरम्यान. पुढचा चेंडू विश्वनाथ पवार यांचा. किरण यांना पाहूया. किरण आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते निपाणी संघासाठी. विश्वनाथ टू किरण. ऑफ साईडला मला चेंडू, या चेंडूवरती काय होतं बाबा. या चेंडू तर हवेमध्ये एक धाव या ठिकाणी आरामात पूर्ण त्या दुसरी पाहतात का पाहायचं. आणि या ठिकाणी दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. चेंडू फील्ड होते बाळू पवार यांनी आणि या ठिकाणी 2 धावा आरामात पूर्ण होतात. 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेची भर पडते निपाणी संघामध्ये. 2 धावेची भर पडते ते किरण याच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या पोहोचते. बिनबाद 3. पहिला षटक चालू विश्वनाथ पवार यांच्या रूपाने पावशेडी संघाकडून. पुढचा चेंडू विश्वनाथ पवार यांचा. किरण याला मारण्याचा प्रयत्न, चेंडू मारलेला पाहूया. चेंडूवरती काय होतं, चेंडू जातोय नक्कीच या ठिकाणी खणखणीत दणदणीत षटकार. पहिला षटकार, नक्कीच या षटकाराने उत्साह निर्माण झाला तो निपाणी संघामध्ये. पहिला षटक चालू, काही चेंडू शिल्लक विश्वनाथ पवारांच्या गोलंदाजीचे. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. विश्वनाथ टू किरण. पुन्हा एकदा कार्पेटच्या साईडने मारलेला शॉट. एक धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण होते आणि पायचे दुसरी धाव घेत आहेत का ते. आणि एका धाववरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 10. संघाची धावसंख्या 10. बिनबाद 10. पहिला षटक चालू विश्वनाथ पवार यांच्या रूपाने. स्ट्राईकला येतो मारला चेंडू आणि पुन्हा मला वाटतं षटकार. विश्वनाथ पवार यांचं थोडस गचासह गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतं. हापीस टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समतुल्य. धन्यवाद डीजे मास्तर, धन्यवाद. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरे षटक आशिकेश पवार यांच्या रूपाने पावशेडी संघाकडून. अतिशय सुंदर अशी खेळी पाहायला मिळाली आपल्याला ती सागर आणि किरण यांच्या दरम्यान. पहिल्या षटकाच्या समतुल्य संघाची धावसंख्या बिनबाद 16. दुसरे षटक चालू आशिकेश पवार यांच्या दरम्यान. मारलेला चेंडू आणि या ठिकाणी आशिकेश पवार सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आशिकेश पवार यांच्या दरम्यान. या ठिकाणी अचूक टप्प्याची गोलंदाजी. पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा. स्ट्राईकला सागर.
पाहूया सागर या आशिकेश टू सागर मारलेला चेंडू या चेंडूवरती काय होते पाहायचं या झेल होते का आणि या ठिकाणी झेल झाला आणि सागर बाद होतो अतिशय सुंदर झेल अतिशय सुंदर ओमकार डिगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आशिकेश पवार यांची संघाची धावसंख्या वाढते पहिला धक्का या ठिकाणी मिळतो तो सागरेच्या रूपाने सागरेच्या जागा घेण्यासाठी होतो तो अक्षय पाहूया अक्षय आपल्या संघाचे कितपत योगदान देतोय तो संघाची धावसंख्या वाढते स्थिर संघाची धावसंख्या 1 बाद 17 पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातोय परंतु या ठिकाणी अतिशय गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं ते समीर पवार यांचा सुंदर बॉल होता परंतु पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा संघाची धावसंख्या 1 बाद 21 या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा एक अतिरिक्त धावेची भर संघाची धावसंख्या वाढते एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 तिसरे षटक दुसरे षटक या ठिकाणी प्रगती पटावर येते आशिकेश पवार यांच्या दरम्यान पुढचा चेंडू कार्पेटच्या साईने मारला चेंडू पाहूया चेंडूवरती किती धावा घेत आहेत एक धाव तर या ठिकाणी आरामात पूर्ण होते आणि एकाच धावेने भर पडते एका धावेने समाधान मानावं लागतंय ते निपाणी संघाला संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या 1 बाद 23 दुसरे षटक चालू आहे आशिकेश पवार यांच्या दरम्यान पुढचा चेंडू मारलेला चेंडू या चेंडू नक्कीच या ठिकाणी खणखणीत दणदणीत षटकार जाईल यात मात्र शंका नाही आवाज पण असा टफ संख्या 29 दुसरे षटक चालू आहे प्रगती पटावर आहे आशिकेश पवार यांच्या दरम्यान अतिशय सुंदर अशी खेळी पाहायला मिळते निपाणी संघाकडून आपल्याला अक्षय आणि किरण यांच्या दरम्यान पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा पुन्हा एकदा कार्पेटच्या साईडने मारले चेंडू या चेंडूवरती किती धावा घेतात ते पाहायचंय एक धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात आणि 2 धावावरती समाधान मानावं लागतंय ते निपाणी संघाला संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 15च्या सरासरीने अतिशय 15.50च्या सरासरीने खेळतोय अतिशय सुंदर अशी खेळी मोठं टार्गेट या ठिकाणी नक्कीच पावशेडी संघासमोर उभं केलंय त्या निपाणी संघाने शेवटचं षटक अंतिम षटक 31 धावा दुसऱ्या षटकाच्या समर्थनाचा संघाची धावसंख्या 31 वैयक्तिक पहिल्या संघाचा 63 षटक घेऊन येतो तो सचिन पवार पाहूया सचिन पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते नक्कीच आपल्याला चांगलं योगदानाची गरज आहे आपल्याला चांगलं योगदान या ठिकाणी नक्कीच द्यावं लागेल ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे आणि तितकीच सुंदर अशी खेळी केली जाते ते निपाणी संघाकडून अक्षय आणि किरण यांच्या दरम्यान पहिला चेंडू सचिन पवार यांच्या षटकातील पहिला चेंडू पाहूया सचिन पवार आपल्या संघासाठी काय करतायत ते पुढचा चेंडू सचिन पवार यांचा पाहूया चेंडू हवेमध्ये चेंडू झेल होतं का आपल्याला पाहायचं या ठिकाणी आणि या ठिकाणी झेल बाद दुसरा
अप्रतिम अशी खेळी खेळली जाते ते निपाणी संघाकडून. स्ट्राईकला विशाल. सचिन याचा पुढचा चेंडू विशाल यांना. मारल्या चेंडू चेंडू हवेमध्ये. चेंडू झेल होते का आपल्याला पाहायचंय. अतिशय अप्रतिम असा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न काय सफल झाला नाही. राहुल जाधव यांचा अतिशय चांगला प्रयत्न. सुंदर प्रयत्न होता परंतु झेल काय त्यांना टिपता आला नाहीये. संघाची संख्या 32. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 32 धावा जमा केल्या त्या निपाणी संघाने. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. 2 लॉस ऑफ 32. मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. या चेंडूवरती काय होते ते पाहायचंय आणि हा पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार. अचूक टप्प्याची गोलंदाजी नव्हती मला शॉर्ट पिच चेंडू. धन्यवाद. संघाची संख्या 38. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. खराब गोलंदाजी हापीस टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सचिन पवार यांची. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सुटला होता राहुल जाधव यांच्याकडून आणि बाउंड्री जाते. संघाची संख्या वाढते. संघाची संख्या 42. लागेल राहुल जाधव यांचा. नक्कीच उडी मारली असते आपल्याला नक्कीच चेंडू हातामध्ये आला असता. पुन्हा एकदा सचिन पवार यांचं थोडस गोलंदाजी सुद्धा थोडीशी गचाळ. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. मारलेला चेंडू या चेंडूवरती काय होते पाहायचं. या चेंडूवरती झेल होते का आणि या ठिकाणी सुंदर असा झेल संकेत पवार यांच्या. नक्कीच क्षेत्ररक्षक हा पावसाळी संघाचा. धन्यवाद डीजे मास्तर. नक्कीच या ठिकाणी अक्षयाची विकेट जाते. अक्षयाचा मोठा धक्का बसतो निपाणी संघाला. अक्षयाची जागा घेण्यासाठी आलाय तो निपाणी संघाकडून तुषार. शेवटचा चेंडू शिल्लक असावा मला वाटतं सचिन पवार यांचा. संघाची धावसंख्या 4 बाद 42. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर या ठिकाणी आरामात मिळते. दुसरी धाव मिळते का पाहायचंय या ठिकाणी आणि या ठिकाणी पुन्हा रनआउट होतं. एकाच धावेची भर पडते. संघाची संख्या 43. क्षेत्ररक्षण होण्यास भाग पडायचे. आपल्याला आणखीन भरपूर सामने खेळायचे. मला 3 ते 4 सामने आपल्याला फायनल साठी खेळायचे आहेत. बॉल दिलाय ना. बॉल दे बॉल दे शैलेश तिथला बॉल दे रे.
या ठिकाणी निपाणी संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता असताना पाहूया पावशेडी संघाकडून ओपनर फलंदाज कोण जात आहेत ते. नक्कीच या ठिकाणी आव्हान तसं अवघड नाहीये, आव्हान तसं सोपंही नाहीये. नक्कीच आपण चांगली खेळी करून या ठिकाणी पावशेडी संघाचे ओपनर बॅट्समॅन कृपया क्रीज मध्ये जायचंय. नक्कीच या ठिकाणी 15ची सरासरी आपण ठेवली तर नक्कीच सामना विजय करू शकता, कारण अतिशय सुंदर अशी गोलंदाजी निपाणी संघाची सुद्धा या ठिकाणी आहे. पावशेडी संघाचे ओपनर बॅट्समॅन विश्वनाथ पवार आणि बाळू पवार. नक्कीच या फलंदाजांमध्ये क्षमता आहे की आपण नक्कीच सामना विजय खेचू शकता, कारण 22 गावामध्ये नावाजलेलं नाव म्हणजे बाळू पवार आणि विश्वनाथ पवार. निपाणी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतोय तो राहुल जाधव. आपण या ठिकाणी यायचंय, राहुल जाधव समजून कक्षामध्ये यायचंय. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक घेऊन येतो निपाणी संघाकडून संदीप गुरुजी. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते संदीप गुरुजी. या ठिकाणी विश्वनाथ पवार स्ट्राईकला, विश्वनाथ पवार नॉन स्ट्राईकला बाळू पवार. पाहूया संदीप गुरुजी यांचा पहिला चेंडू, पुढचा चेंडू लेग साइडला मांडला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहायचा. चेंडू जातोय का सीमारेखापर्यंत. एकदा या ठिकाणी पूर्ण होते आणि या ठिकाणी चौकार विश्वनाथ पवारांच्या बॅटच्या पाठीमधून निघाला कणकणीत चौकार. आताशबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. 18 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या बिनबाद 4. पहिलं षटक चालू गुरुजी यांच्या माध्यमातून. कणकणी यांच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला पाहूया चेंडूवरती काय होतंय आणि या ठिकाणी झेलबाद होतो विश्वनाथ पवार. पहिला धक्का अतिशय सुंदर फटका होता, परंतु निपाणी संघाकडून गुरुजी यांची. पुढचा चेंडू प्रतीक शिंदे यांना. मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातो. या ठिकाणी प्रतीक शिंदे यांना चेंडू काय समजत नाही. अतिशय खराब सुरुवात या ठिकाणी पावशेडी संघाची. गुरुजी यांची अप्रतिम अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. प्रतीक शिंदे यांना चेंडू समजत नाही. पहिला षटक चालू गुरुजी यांच्या रूपाने निपाणी संघाकडून. पुढचा चेंडू गुरुजी यांचा प्रतीक शिंदे यांना. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये निर्धाव जातोय. चेंडू पुन्हा एकदा प्रतीक शिंदे यांना समजत नाही. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक. अतिशय खराब सुरुवात पावशेडी संघाची. पुढचा चेंडू गुरुजी यांचा. मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पुन्हा एकदा
या ठिकाणी प्रतीक शिंदे बाद होतोय, धावच्युत होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद किती रे थांबवायचा आहे. या ठिकाणी आमचे थोर सीताराम दादा शिंदे या ठिकाणी सीताराम शिंदे यांना विनंती करतो या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बसायचं आहे. सीताराम दादा शिंदे आमचे थोर देणगीदार. 2 मिनिटं सामना थांबवायचा, 1 मिनिटं. या ठिकाणी लॉट पाडण्यात येते. या ठिकाणी लाखवाड तसेच वासुदेव आणि या संघामध्ये जो विजय सामना होईल, विजय संघ होईल, त्या संघामध्ये लॉट पाडण्यात येतील. या ठिकाणी एकच चिठ्ठी एक मिनिट, या ठिकाणी एक चिठ्ठी उचलली जाईल आणि त्या चिठ्ठीला बाय दिलं जाईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. 1 मिनिटं सामना थांबवायचा आहे. एक चिठ्ठी उचल कुठली पण. या ठिकाणी पाहूया आपला श्रीधर पवार. लाखवाडला बाय मिळालेले, लाखवाड संघाला बाय मिळालेले, लाखवाड संघाला या ठिकाणी बाय मिळालेली आहे. लाखवाड संघ डायरेक्ट फायनलला गेलेला आहे, याची नोंद घ्या. या ठिकाणी आमचे परम मित्र, आमचे थोर देणगीदार आदरणीय सीताराम दादा शिंदे या ठिकाणी आले आहेत. मी त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतो निपाणी संघाकडून. विशाल 12 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. 5 झालीत ना, मग 39 पाहिजे ना, 39 धावांची आवश्यकता. मारण्याचा प्रयत्न, चेंडू का बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातो. या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी विशाल याची. 11 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू विशाल याचा, पाहूया बाळ पवार यांना. मारण्याचा प्रयत्न, चेंडू का बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू जातोय सीमारेषेवर, जातोय का पाहायचा आहे. एक धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते आणि दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. 2 धावाची भर पडते ती पावशेडी संघामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती 7. संघाची धावसंख्या 7. सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळते निपाणी संघाकडून. पुढचा चेंडू विशाल यांचा निपाणी संघाकडून बाळू पवार यांना. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या 30. संघाची धावसंख्या बिनबा 1 बाद 2 बाद 7. संघाची धावसंख्या 2 बाद 7. लेग साईडला भिरकवला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहायचंय आणि हा चेंडू जातोय हातामध्ये. पुन्हा एकदा बाळू पवार यांसारखा मोठा धक्का या ठिकाणी पावशेडी संघाला. बाळू पवार यांची जागा बाळू पवार यांची जागा घेण्यासाठी दिनेश पवार. पाहूया दिनेश पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. मला वाटतंय सामना हा एका बाजूला नक्कीच झुकतोय, तो निपाणीच्या बाजूला. या ठिकाणी लॉट पाडलेत. या संघामध्ये जो विजय संघ होईल तो वारसोळी संघाबरोबर खेळायला जाईल, याची नोंद घ्या. पुढचा चेंडू विशाल याचा, दिनेश पवार यांना. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, टप्प्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू विशाल याचा. पाहूया विशाल आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते. पहिला राऊंड जिंकलो. पहिला स्कोर बुक कुठे आलाय, कुठे गेला बोलतोस का तुझं? चालू माझं जायचे, थांब बस, सातारला जायचं, राहू दे. घेऊन जायचे. होम मिनिस्टर खराब असते. येणार 1-2 मॅच, 2 ची मॅच आहे.
अतिशय सुंदर असा चेंडू विशाल्याचा. पाहूया दिनेश पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. त्या पुढचा चेंडू विशाल्याचा निपाणी संघाकडून अतिशय अप्रतिम असा खेळ होतोय तो विषय निपाणी संघाकडून मारण्याचा प्रयत्न चेंडू या ठिकाणी जातोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3-7. थोडीशी निराशजनक सुरुवात, थोडीसा निराश केलं ते पावसाळी संघाने ग्रामस्थांना. संघाची धावसंख्या 6 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे पावसाळी संघाला. सामना चालू करायचा, पंचांनी सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय तो निपाणी संघाकडून अक्षय. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी 7 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता असताना नक्कीच 7 चेंडूमध्ये 37 धावा ह्या अशक्य आहेत, परंतु संकेत पवार हा पण षटकार मारू शकतो. याच्यामध्ये नक्कीच कॅपॅसिटी आहे, याच्यामध्ये नक्कीच क्षमता आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याची नक्की क्षमता या संकेत मध्ये आहे. पुढचा चेंडू अक्षयाचा. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते निपाणी संघाकडून. अक्षय मारलेला चेंडू, या चेंडूवरती काय होते ते पाहायचंय. चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेखापर्यंत आणि सुंदर असा कॅच, अप्रतिम असा क्षेत्ररक्षण निपाणी संघाकडून. मित्रांनो बोललो तो क्षेत्ररक्षण जर तुम्ही अप्रतिम केलं तर नक्कीच आपण सामना नक्कीच पावसाळी संघ बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती अक्षयाची. संकेतची जागा घेण्यासाठी जातोय तो गणेश. पाहूया गणेश आपल्या संघासाठी कितपत धावा जमा करतोय तो. 5 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असताना पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित होऊ शकत नाही, परंतु 1 धाव या ठिकाणी मिळते पावसाळी संघाला. 2 धावा या ठिकाणी मिळतात त्या पावसाळी संघाला. संघाची धावसंख्या वाढते, 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9. अक्षयचा पुढचा चेंडू गणेश पवार यांना. पुढचा चेंडू अक्षयाचा. माफडून मारलेला प्रयत्न, चेंडू फुलटॉस होता. या चेंडूवरती काय होते ते पाहायचंय. झेलबाद या ठिकाणी होतोय तो गणेश पवार. गणेशाची जागा घेण्यासाठी जातोय तो समीर पवार. स्पीडअप घ्यायचंय समीर पवार, लवकरात लवकर जायचंय आपण. काही चेंडूमध्ये काही धावांची आवश्यकता. अक्षयाचा पुढचा चेंडू समीर पवार यांना. समीर पवार पाहूया, नक्कीच आपल्याला आता खेळून काढायचे चेंडू. विजय आपल्याला अशक्य आहे, नियमाप्रमाणे आपल्याला चेंडू खेळून काढायचे आहेत. पुढून मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईड कटवला चेंडू. या चेंडूवरती काय होते ते पाहायचंय. 1 डाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण होईल. संघाची संख्या 10. 4-10. याच्यानंतरचा जो सामना होईल तो वारसो, याच्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ वारसोदेव याच्यामध्ये होईल. वारसोदेव संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये, वारसोदेव संघाचे कर्णधार आपण या समालोचन कक्षामध्ये याचे ताबडतोब वारसोदेव संघाचे कर्णधार. पुढचा चेंडू दिनेश पवार यांना.
मापुढून जाण्याचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय, चेंडू काय समजत नाही. ऑफ साईडला किती पुढचा चेंडू खरोखर अतिशय सुंदर अशा चुटप्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अक्षयची. पुढचा चेंडू अक्षयाचा दिनेश यांना मारण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला मारला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहायचंय. या ठिकाणी षटक संपतंय आणि पराजय होतो तो पावशेळी संघ. पावशेळी संघाचे कौतुक आणि विजय होतो तो निपाणी संघ. निपाणी संघाचे खूप खूप अभिनंदन. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय, दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय, ताबडतोब या ठिकाणी यायचंय.